इझी टाईप सर्व्हिसेस मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला या पद्धतीची पीडीएफ फाईल, हँड रिटन पीडीएफ फाईल मिळेल। ती पाहून आपल्याला वर्ड मध्ये ॲज इट इज ती फाईल टाईप करायची आहे। त्यासाठी मी आता इकडे जातोय, न्यू फाईल, न्यू, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड। इथे आपल्याला हे पाहायचं आहे की चौथा वर्ग आहे, सीबीएसई स्कूलचं नाव आपल्याला टाकायचं आहे आणि कोणतं बोर्ड आहे ते। तर या फाईलचं आता मी नाव देतोय चौथी वर्ग म्हटल्यावर 04 करायचं। विषयाचं नाव आहे मॅथ्स, मॅथ्ससाठी MAT फक्त। शाळेचं नाव ग्रीन व्हॅली आणि बोर्ड आहे CBSE। आता ही फाईल ओपन होईल। त्यामध्ये पहिलं काम आपल्याला हे करायचं आहे की पेजची साईज A4 घ्यायची आणि मार्जिन्स नॅरो ठेवायचे। ओके, मार्जिन्स मी नॅरो घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला टायटल, पहिलं पेज जे आहे त्याचं टायटल, इकडे एक बॉक्स टेबल बनवायचा आहे ज्यामध्ये 4 कॉलम्स असतील आणि 4 रोज। जेव्हा हा वर्ग चौथी आहे तर मुलं त्याच पेजवर क्वेश्चन पेपरवरच आन्सर्स लिहितात, म्हणून 4 कॉलम। आता मी हे 4 सेल सिलेक्ट केले आणि ते मर्ज करायचे। आपण टायटल साठी हा टेबल घेतलेला आहे, त्याला सेंटर अलाइनमेंट करायचे। फॉन्ट साईज थोडी वाढवायची आणि फॉन्टचा टाइप जो आहे बुकमन बोल्ड स्टाईल। शाळेचं नाव सर्व कॅपिटल लेटर, नेंडर इंग्लिश स्कूल, बोल्ड पण करायचे। शाळेचं नाव सर्वात मोठं दिसावं। त्यानंतर दुसरा जो रो आहे त्याला पण सिलेक्ट करायचं, राईट क्लिक, मर्ज सेल्स, त्याच्यानंतर सेंटर अलाइनमेंट, थोडासा फॉन्ट मोठा करायचा। एक्झामचं नाव सेकंड टर्म एक्झाम, अकॅडमिक इयर, हा मागच्या वर्षीचा पेपर आहे, समजा चालू वर्षाचा असेल 2025-26। आता इथे प्रत्येक सेल सिलेक्ट करून, सेल सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट की शिफ्ट की दाबून ठेवणे, राईट एरो की प्रेस करणे आणि डाऊन एरो की। त्यानंतर इथे सेंटर अलाइनमेंट साठी शॉर्टकट की पण दिसते इथे, Ctrl+E। सगळे अलाइनमेंट्स इथे जे सेंटर अलाइनमेंट्स होतील, Ctrl+E, ओके। मग इथं आपल्याला लिहायचे क्लास कोणता आहे, क्लास आहे चौथी। सब्जेक्ट आहे मॅथ्स। त्यानंतर मार्क्स आहेत किती बघू आपण, इथे मार्क्स 40। त्यानंतर एक्झामचा टाइम, किती वेळ मुलं एक्झाम लिहितील, तर दॅट विल बी 2 hours। ओके, आता फॉन्ट हा आपण 12 ठेवू। हा जो कॉलम आहे, मुलं त्याच क्वेश्चन पेपरवरच आन्सर्स लिहितात, म्हणून हा कॉलम आपल्याला इथे फॉन्ट साईज वाढवून घ्या। मुलं हाताने लिहितील त्यांचं नाव आणि रोल नंबर। नेम, टेबलचे अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, लेआउट डिझाइन, लेआउट मध्ये हे अलाइनमेंट घ्यायचं, म्हणजे वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली सेंटर मध्ये। एवढी साईज ह्याच्यासाठी सोडली आपण की विद्यार्थ्याचं नाव, याला छोटं करून घेऊ।
ओके. त्यानंतर हे रोल नंबर साठी एवढी जागा लागत नाही, त्याला छोटं करून घेऊ. ओके. हे इथे मी ज्या पद्धतीने सिलेक्ट करतोय, ज्यांना माहिती नाहीये ज्या आपल्या टीम मेंबरला, त्यांनी हे पाहून घ्या. टेबल सेटिंग मध्ये त्रास होतो खूप जर माहिती नसेल तर. हा जो चौथा रो आहे, रो इथे नेम, विद्यार्थी आपलं नाव लिहिल, रोल नंबर इथे विद्यार्थी त्याचा रोल नंबर लिहिल. आणि जर 5वी वर्ग किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मग या रोचं इथे इन्सर्ट करण्याची गरज नाही. सेटिंग करत असताना हा टेबल पाहून घ्या, पेजच्या सेंटरला नाहीये, थोडासा लेफ्टला शिफ्ट झालेला आहे. तर आपण या इथे क्लिक करून त्यालाही सेंटर अलाइनमेंट आपण देऊ शकतो. या पद्धतीने टेबल जो आहे सेंटरला अलाइन होईल. मग आता ही इकडची आपण विड्थ जी आहे ती वाढवून घेऊ. म्हणजे हा जो हे जे टायटल आहे ते पेजच्या सेंटरला दिसेल. या इथे कर्सर आहे, तर थोडस अजून आपण लेफ्टला घेऊ. ओके. तर या पद्धतीने टेबलने पूर्ण पेजला या पद्धतीने कव्हर करावा. टायपिंग एरिया जेवढी मार्जिन सुटलेली त्या हिशोबानं. आता मी अल्टर की दाबून ठेवतो आणि टॅब की दाबतो आणि मग अल्टर की सोडून देतो. तर इथे जे आहे आपल्याला PDF फाईल आणि आपली वर्ड फाईल याच्यामध्ये स्विच करता येईल. तर ही PDF फाईल हँड रिटन क्वेश्चन 1 टिक द करेक्ट ऑप्शन्स. आपण परत अल्टर टॅब दाबून इकडे शिफ्ट होऊ, एंटर. आता पहिलं काम इथे जे आहे सिलेक्ट केले मी इथे 2 लाईन्स आणि 1 लाईन स्पेसिंग 1, रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅराग्राफ हे केलेलं आहे. आणि इथे फॉन्ट जो आहे 16 फॉन्ट ठेवायचा. ओके. क्वेश्चन 1 जो हे जे मेन क्वेश्चन्स आहेत त्यांना बोल्ड ठेवायचे. क्वेश्चन 1 हे मी सिलेक्ट केलं, बोल्ड. कंट्रोल B, शॉर्टकट की जेवढे जास्त वापरता येईल तेवढे वापरा. टिक द करेक्ट ऑप्शन्स. टिक द करेक्ट ऑप्शन्स. मार्क्स किती आहेत त्याला? 7 मार्क्स. आणि हे मार्क्स आपल्याला टॅब की दाबून, स्पेस द्यायचा नाही. नवीन जे टायपिस्ट आहेत त्यांनी लक्षात ठेवायचे की इथे टॅब कीचा वापर करून आपल्याला हे मार्क्स पुढे घेऊन जायचे. एंटर. बोल्ड काढून टाकलं कंट्रोल B दाबून. आता पहिला क्वेश्चन आहे 10 and 5p is written as 10 and 5p is written as आणि रिकामी जागा. इथे आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 पैकी एकावर विद्यार्थी टिक करणार आहे. एंटर. यामध्ये पहिलं ऑप्शन ₹10.5. 10.5. इथे टॅब दाबून पुढे यायचे आपल्याला. आपण लाईन स्पेसिंग 1.15 ठेवू. दुसरं ऑप्शन ₹110.5. एंटर. टॅब दाबून इथून इथे मी टॅब दाबून आलोय. टॅबचा वापर व्यवस्थित करायचा म्हणजे अलाइनमेंट व्यवस्थित राहते. स्पेसचा वापर करायचा नाही. ₹10.50. चौथा ऑप्शन ₹10.5.
इथे जे हे इथे गोल दिलेले शिक्षक त्यांच्या हिशोबाने देतील, आपल्याला तिथे चौकोन घ्यायचा आहे इन्सर्ट शेप्स मध्ये या पद्धतीनं. आता ह्याचीच कॉपी खाली घ्यायची आहे, तर मी कंट्रोल शिफ्ट दाबून धरतो आणि याला खाली ड्रॅग करतोय या पद्धतीने. याला थोडस वर ऍडजस्ट करू. ओके, आता या दोघांना सिलेक्ट केलं मी. पहिल्या बॉक्सला सिलेक्ट केलं, शिफ्ट की दाबून दुसऱ्या बॉक्सला सिलेक्ट केला, कंट्रोल शिफ्ट दाबून यांना आता मी राईटला शिफ्ट करतो. तर या पद्धतीने तर यामुळे काय होणार, अलाइनमेंट्स प्रॉपर राहतील. जे नवीन आपले टीम मेंबर्स टायपिस्ट आहेत त्यांनी हे समजून घ्यायचे. आता इथे दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. एक लाईनचा स्पेस सोडून नंतर बघू ऍडजस्टमेंट. जर आपल्याला स्पेस कमी पडत असेल तर हा स्पेस आपण इथला स्पेस काढू शकतो. सध्या आपण राहू देऊ स्पेस. 8 PM is written as 8 PM is written as रिकामी जागा टॅब पहिलं ऑप्शन 1800 hours. आपण या पद्धतीने वर्डचा ऍप आणि इकडे पीडीएफचा ऍप या पद्धतीने ठेवून सुद्धा टायपिंग करू शकतो. दुसरा ऑप्शन 2000 hours टॅब दाबून. तिसरा ऑप्शन 2100 hours आणि चौथा ऑप्शन 2300 hours. ओके, हे बॉक्सेसच घेऊन आपण कंट्रोल शिफ्ट की दाबून खाली घेऊ शकतो. ऍडजस्ट करून घेऊ आता. ओके, आणि परत एकदा शिफ्ट दाबून दोघांना सिलेक्ट केला आणि कंट्रोल शिफ्ट दाबून राईट कडे ड्रॅग केला माऊस, तर या पद्धतीने अशी सेटिंग होईल. तर हे दिसायला छान. आता प्रश्न दुसरा, क्वेश्चन 2. फाइंड द पेरिमीटर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग फिगर्स. इथे आपल्याला एक रेक्टेंगल दाखवलेला आहे आणि इथे ट्रायंगल दाखवलेला आहे. तर वर्ड मध्ये हा तो क्वेश्चन बोल्ड केला आणि इकडे पुढे कंसात, इथं आपण कंसात मार्क्स लिहिलेले आहेत, तर प्रत्येक ठिकाणी कंसातच लिहायचे आणि जर कंस नसेल वापरला तर कंस वापरायचा नाही. म्हणजे जे ज्या पद्धतीने आपण मार्क्स शो केले प्रत्येक वेळी तशाच पद्धतीने शो करायचं. क्वेश्चन नंबर 1 आणि इकडे क्वेश्चन नंबर 2 टाकून ठेवू. या दोन्ही फिगर्स आपल्याला बनवता येतील. इन्सर्ट मधून शेप्स मधून आपण हे घेऊ. झाला रेक्टेंगल. थोडीशी त्याची थिकनेस, लाईनची थिकनेस वाढवू, 1 पॉइंट एवढी घेऊ. आता हे DCAD लिहायचे आपल्याला. तर इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला कॅपिटल A पाहिजे, त्याला बोल्ड करू आपण थोडं या पद्धतीने. इथे आपल्याला ही बॉर्डर नाही पाहिजे, तर मग शेप आउटलाईन मध्ये नो बॉर्डर घ्यायची. आता हे जवळ झालं. हे व्हाईट पोर्शन हा दिसतोय, मग याला सिलेक्ट करून बॉर्डर वर क्लिक करायचं आणि शेप फिल मधून सुद्धा नो फिल घ्यायचा, म्हणजे हा पॉइंट
जसा आपल्याला इथे फिगर मध्ये दिसतो, हा डी पॉइंट आहे, कॅपिटल डी. आता इथे असे 4 एरो आल्यानंतर मग कंट्रोल शिफ्ट दाबून याला इकडे घ्यायचं. थोडी ऍडजस्टमेंट. पॉइंट आहे सी. परत ह्याच्यावर क्लिक करून बॉर्डरवर क्लिक करून कंट्रोल शिफ्ट खाली ड्रॅग करायचं. पॉइंटचं नाव आहे बी. फाईल सेव्ह करत राहायचं अधूनमधून, म्हणजे आपण केलेली मेहनत वाया जाणार नाही. कॅपिटल ए. ओके, हे झालं ABCD नाव. आता हे 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर हे लिहू. ह्याचीच कॉपी घेऊ आपण. हे सेंटीमीटर म्हटल्यावर ह्याचं थोडस विड्थ वाढवावी लागेल. 2 सेंटीमीटर. बॉर्डर वर क्लिक करून थोडस जवळ आणू. ओके, बॉर्डर वर क्लिक करून कंट्रोल की दाबून इथे पण 2 सेंटीमीटर आहे, इथे आणि इथे 3-3 सेंटीमीटर. कंट्रोल की धरून इथे घेऊन जाऊ आणि सोडून देऊ, त्याची कॉपी बनेल. 3 सेंटीमीटर आणि ह्याचीच कॉपी बॉर्डर वर क्लिक करून कंट्रोल शिफ्ट 3 सेंटीमीटर. बॉर्डर वर क्लिक करून त्याला ऍडजस्ट करून घ्या जवळ बॉर्डरचा. ओके, हे झालं रेक्टँगल. त्याच्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगल काढून घेऊ. बॉर्डरची थिकनेस 1 किंवा 1.1 ची जरी घेतली तरी ओके आहे. ओके, त्याच्यानंतर ह्याचे पॉइंट्स नाव ABC कॅपिटल मध्ये. याला घ्या, कंट्रोल की दाबून धरा. इथं आणून सोडलं तर त्याची कॉपी बनते. कॅपिटल ए. फॉन्ट हा थोडासा मोठा करू. प्रत्येकच फॉन्ट आपल्याला मोठा पाहिजे. 14 घेतला फॉन्ट. आता हे इमेजच्या मागे गेले रेक्टँगलच्या, त्याला साईडला घेऊन येते. प्रॉपर सेटिंग करायची, व्यवस्थित दिसलं पाहिजे. याला 14 करून टाकू. ओके, याला 14. कॉर्नर जवळ हा आला पाहिजे पॉइंट. आता बॉर्डर वर क्लिक करून कंट्रोल दाबून धरणे आणि इथं आल्यावर मग सोडून द्यायचं कंट्रोल, तेव्हा त्याची कॉपी मिळेल. हा बी पॉइंट, याला सेट करून घेऊ आपण जवळ. कंट्रोल शिफ्ट मुळे एकाच लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये येतात ऑब्जेक्ट्स ABC. सेव्ह करत चला. 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. कंट्रोल दाबून इथे घेऊ आपण 4 सेंटीमीटर. कंट्रोल दाबून इकडे घेऊ 3 सेंटीमीटर. त्याला थोडं जवळ घेऊ आपण. आता याला थोडं जवळ. कंट्रोल दाबून बॉर्डरवर 4 हेडेड एरो आल्यावर मग कंट्रोल दाबून जिथे पाहिजे तिथे आपण घेऊन यायचं आणि मग कंट्रोल की सोडायची. म्हणजे काय होतं, त्याची कॉपी मिळते आपल्याला.
5. तर या पद्धतीने फिगर्स असतील तर फिगर्स सोबत या पद्धतीने डील करायचं.